ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ, हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 10 64 77. निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात आंतरराज्य सीमा भागात 10 ठिकाणी तपासणी नाके सुरू करण्यात आले. पोलिसांची विविध पथकं तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय कायदा आणि सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहिकर यांनी सांगितलंय. टप्प्याच्या सुरुवातीच्या अनुषंगाने मॅक्सिमम मॉड्यूल जसा निवडणूक यंत्रणेचा असतो, कलेक्टर मॅडमनी सर्वांना ब्रीफ केलेच आहे. पोलीस विभागाच्या दृष्टीने संपूर्ण प्रचार कालावधी किंवा आचारसंहिता लागू झाल्यापासून तर मतदान पूर्ण होईपर्यंत कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधक कारवाईवर जोर देण्यात येत आहे. जे काही त्रासदायक एलिमेंट्स आहेत, गुंड प्रवृत्तीचे इसम आहेत, अवैध धंद्यात व्यस्त असलेले इसम आहेत, यांच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई जोमाने करण्यात येत आहे. याशिवाय आपला जिल्हा हा आंतरराज्य सीमेवर आहे. त्या दृष्टीने राज्यसीमेवर विविध 10 ठिकाणी रस्ते तसेच काही पोरस पॉईंट्स आहेत. या ठिकाणी आपण चेक पॉईंट्स तयार करतो आहे. मॅडमने सांगितल्यानुसार SST आणि FST पण तयार झाल्या. तर चेक पॉईंट्स पण आपले ॲक्टिवेट झालेले आहेत जिल्हा आणि राज्य बॉर्डरवर. त्यात जे मनुष्यबळ आहे त्या मनुष्यबळामध्ये आणखी वाढ होईल, कारण सध्या आपला जवळपास 350पेक्षा जास्त पोलीस फोर्स हा मुंबई आणि मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये जे काही निवडणूक कार्यक्रम चालू आहे त्याकरिता गेलेला आहे. आपला मनुष्यबळ तिकडनं येताच त्यामध्ये आणखी वाढ होईल आणि हा संपूर्ण कालावधी योग्य प्रकारे पार पाडावा याकरिता कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने अवैध धंदे, शस्त्र आणि या संदर्भात सगळी कामगिरी चालू आहे. जी काही ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत तसे मॅडमने सांगितले, तर सर्वांचं शस्त्र जमा करून घेण्याचे आदेश पारित झालेले आहे आणि ती पण पुढच्या 2 दिवसामध्ये ती कारवाई पूर्ण होईल. याशिवाय बाकी इतर ज्यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत पण ज्यांची शस्त्र जमा करून घेणे आवश्यक आहेत, त्या दृष्टीनं जी काही पुढची बैठक होईल आणि त्यात निर्णय होतील त्यानुसार ती देखील कारवाई पूर्ण केली जाईल. धन्यवाद.